तर इथे एकदम झटपट असा आपला डाळ तडका तयार आहे. खूप इझी होतो, पटकन होतो. नक्की ट्राय करा. नमस्कार मंडळी, मी कोमल तुमच्या सगळ्यांचं आपल्या रेसिपी चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते. तर आज आपण खूप इझीएस्ट रेसिपी घेऊन आलो आहोत. पाहुण्यालावर भाव खाऊन जाणारी घेऊन आलो आहोत. महाराष्ट्रीयन आहोत. तर वरण आणि भात हा तर सगळ्यांना आवडतो. त्याचप्रमाणे भात आणि तडका, डाळ तडका हे सुद्धा कॉम्बिनेशन महाराष्ट्रीयन लोकांना फार आवडतं. जरी तडका हा रेसिपी आपली नसली तरी खूप खूप आपलीशी वाटते आणि सगळ्यांना फार आवडते. नॉर्मली पाहुण्यावर खूप पटकन भाव खाऊन जाते ही रेसिपी. तर आपण तडका, डाळ तडका करणार आहोत. रेस्टॉरंट टाइप डाळ तडका करणार आहोत. खूप सोप्या पद्धतीने काय काळजी घ्यायची हे सुद्धा सांगितलं आहे. त्याच्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत पहा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर डाळ तडका बनवण्यासाठी इथं 2 प्रकारच्या डाळी घेतल्यात मी. इथं तूर डाळ आहे आणि मूग डाळ आहे. मूग डाळऐवजी तुम्ही मसूर डाळ सुद्धा घेतली तर चालते. जेव्हा नसेल तर मात्र शक्यतो मूग डाळ घ्यायची. दोन्ही जर ही 1 वाटी असेल तर ही 1/4 असली पाहिजे, म्हणजे पाव वाटी असली पाहिजे. कारण ही याचा उद्देश फक्त आपल्याला एक संधपणा आणण्यासाठी आपण वापरतो ही. तर आता हे व्यवस्थित दोन्ही धुवून घेणार आहे मी आणि आपण शिजायला टाकणार आहोत. चला तर मी व्यवस्थित धुवून घेते दोन्ही. आता डाळ इथं माझी व्यवस्थित धुवून झाली आहे. मी दोन्ही एकत्र करून व्यवस्थित धुवून घेतल्यात ह्या दोन्ही सुद्धा. तर आता आपण काय करणार आहोत की ह्याच्यात जे लागणारं साहित्य आहे शिजवण्यासाठी ते इथेच मी खालीच टाकणार आहे आणि मग आपण ते गॅसवर ठेवणार आहोत. तर मी इथं सगळ्यात पहिले 1 चमचा मीठ, मोठा चमचा टाकलाय. त्याच्यानंतर हळद आणि त्याच्यानंतर हिंग ह्या सगळ्या गोष्टी मी इथं खालीच टाकून घेते आणि पाणी एक ऍड करणार आहोत मी आपण. आणि सगळ्या गोष्टी टाकून गॅसवर डाळ शिजायला ठेवायची. कमीत कमी 20 मिनिटं लागतात डाळ शिजायला. चला तर मग शिजवून घेऊया. आता इथं मी डाळ शिजवायला ठेवली आहे गॅसवरती. आता ही मी कढईत ठेवली आहे, पण तुम्ही कुकरमध्ये पण ठेवू शकता. जर तुम्ही कढईत ठेवली तर 20 मिनिटं आरामशीर लागतात डाळ शिजायला. आणि कुकरमध्ये 3 शिट्ट्या ते 4 शिट्ट्या इनफ होतात. अगदी गाळ होते डाळ. त्याच्यामुळे तुम्हाला जे योग्य वाटते म्हणजे कुकरमध्ये किंवा कढईमध्ये त्याच्यात तुम्ही शिजवू शकता. इथं तुम्हाला व्यवस्थित दाखवायचं असतं म्हणून मी कढईत शिजवायला ठेवली आहे. चला तर मग शिजवून घेऊया. शिजतीये तोपर्यंत पटकन चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली तर रेसिपी पाहून लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर आता इथं डाळ आपली एकदम व्यवस्थित शिजून झालेली आहे. तर मी तुम्हाला दाखवते. हे पहा, एकदम अशी पाहिजे मऊसूत झाल्यासारखी. तर आता ही मी साईडला काढून घेते आणि आता आपण तडका करायला सुरुवात करणार आहोत. तर डाळ तडका बनवण्यासाठी मी इथं तेल घेतलंय. तेल व्यवस्थित गरम झाले. त्याच्यात सगळ्यात पहिले आपण नाही का हिंग टाकायचं असतं. तर आपण ऑलरेडी हिंग टाकलंय. यावेळेस टाकताना मात्र थोडंसं कमी टाकायचं. तर हिंग ऍड करून घेणार आहोत. तर सगळ्यात पहिले हिंग व्यवस्थित गरम होऊ दे. त्याच्यानंतर जिरी, मोहरी पण टाकतात खूप जण. मोहरी आणि जिरी व्यवस्थित तडतडू द्यायची आपली आणि दोन्ही पण गोष्टी व्यवस्थित होऊ द्यायच्या. माझी जिरे एकदम व्यवस्थित झाले. त्या टायमाला आपण हिरवी मिरची ऍड करतोय. हिरवी मिरची व्यवस्थित तळून घ्यायची, तळण्यासारखी झाली पाहिजे. आता हिरवी मिरची सुद्धा आपली व्यवस्थित झाली. त्या टायमाला आपण इथं 2 मीडियम साईजचे मी कांदे घेतले ते ऍड करतोय आपण. कांदा व्यवस्थित भाजून घ्यायचा. पूर्ण ब्राऊन कलर वरती. आता इथे कांदा ऑलमोस्ट माझा भाजत आलाय. त्या टायमाला आपण अद्रक लसूणची पेस्ट ऍड करतोय. आधी का केली नाही, करपून जाते त्याच्यामुळं. आणि आता आपण अद्रक लसूणची पेस्ट ऍड करून घेतोय. गॅस बारीक केलाय मी. व्यवस्थित भाजून घ्यायची. अद्रक लसूणची पेस्ट व्यवस्थित झाली आहे. त्या टायमाला मी हळद आधी टाकली होती, हे लक्षात घेऊन टाकायची. हळद, त्याच्यानंतरून लाल मिरची पावडर 1 मोठा चमचा ऍड करतोय आपण आणि हे परतून घ्यायचं 1-2 मिनिटं फक्त. त्याच्यानंतर आपण टोमॅटो ऍड करणार आहोत. इथे मी मोठं टोमॅटो घेतलंय 1. तर ते हलवतोय. जेव्हा आपला टोमॅटो आणि कांदा व्यवस्थित परतला गेलाय त्या टायमाला आपण
हे टाकतोय किचन किंग मसाला 1 चमचा। तर व्यवस्थित हलवून घ्यायचा। हा मसाला तुम्ही स्किप पण करू शकता, खूप नेसेसरी नाहीये, पण एक आपण रेस्टॉरंट स्टाईल जेव्हा डाळ तडका बनवतो तेव्हा त्याच्यात ॲड केला जातो। आता आपण धनेपूड ॲड करणार आहोत। तर इथे मी धनेपूड ॲड करतेय। डाळ तडक्याला जी काही चव येते ती धनेपूडमुळे येते, लक्षात घ्या। खूप भारी टेस्ट येते। धने सुद्धा व्यवस्थित भाजून परतले गेले पाहिजे आपले मसाल्यामध्ये, या पद्धतीने परतून घ्यायचे। तर या पद्धतीने व्यवस्थित परतून घ्यायचे। ज्या टायमाला आपला डाळ तडक्याचा मसाला व्यवस्थित झालाय त्या टायमाला आपण डाळ ॲड करतोय शिजवलेली। तर मी इथं ॲड करून घेतेय। तर इथं मी माझी सगळी डाळ व्यवस्थित ॲड करून घेतली। आता सगळी डाळ हलवून घ्यायची। माझं टोमॅटो पूर्ण मॅश झाल्यावर आपण डाळ ॲड केली आहे, त्याच्या आधी बिलकुल नाही केलेली। तर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं या पद्धतीने। तर पहा किती सुरेख दिसतोय। थोडंसं पाणी आपण ॲड करणार आहोत त्याच्यात, किंचितसं, खूप जास्त नाही। डाळ तडका हा थिक असतो, पातळ नाही खूप जास्त, आणि खूप जास्त पण नसतो थिक, मीडियम थिकनेस मध्ये असतो। तर आता याच्यात आपण थोडंसं पाणी ॲड करतोय। मी ते मगाचच भांड धुवून व्यवस्थित पाणी ॲड करतेय या पद्धतीने। आता परत हलवून घ्यायचं आपल्याला। मीठ ॲड करणार आहोत आणि आता आपला डाळ तडका व्यवस्थित मिक्स झालाय। त्या टायमाला आपण नाही का आता ह्याला एक 5 ते 7 मिनिटं एक उकळी काढून घेणार आहोत आणि मग आपण तडक्याची तयारी करणार आहोत। तर आता मग मी 5 ते 7 मिनिटं ठेवते ह्याला। आधी आपण मीठ ॲड करणार आहोत। तर आपण डाळीत ऑलरेडी मीठ टाकलं होतं, त्याच्यामुळे मला आता गरज नाही वाटत आहे मीठ टाकायची। जर तुम्ही शिजतानी डाळीत मीठ टाकलं असेल तर मात्र काळजी घ्यायची, नाहीतर मीठ खूप जास्त होईल डाळ तडक्याला। चला तर एक आता 5 ते 10 मिनिटं ठेवूया, एक उकळी आणूया छानशी दणदणीत। तर इथं आपला डाळ तडका एक 5 ते 7 मिनिटं आपलं व्यवस्थित ठेवून झाला आहे आणि खूप छान कलर आला आहे। आता आपण ह्याला खाली घेणार आहोत आणि तडका देणार आहोत। तर आधी मी हे सर्व करून घेते एका प्लेटमध्ये आणि मग तडका देऊया आपण। तर आता मी तुम्हाला सर्व करून दाखवते, थिकनेस दाखवते आपल्या डाळ तडक्याचा। जसं जसं डाळ तडका थंड होतो त्याला थिकनेस येत जातो, त्यामुळे हा थिकनेस पाहिजे आपला, हा योग्य आहे एकदम थिकनेस। लक्षात घ्या, जसं जसं डाळ तडका थंड होत असतो तसा तसा त्याला थिकनेस येतो, त्याच्यामुळे थोडीशी काळजी घ्यायची आणि व्यवस्थित या पद्धतीने काढून घ्यायचं। तर मी सगळा डाळ तडका या पद्धतीने आता साईडला काढून घेणार आहे। तुम्ही पहा थिकनेस बघा, एकदम प्रॉपर थिकनेस आहे या पद्धतीने। चला तर मी सर्व डाळ तडका प्लेटमध्ये काढून घेते आणि तुम्हाला तडका करून दाखवते। तर तडका बनवण्यासाठी इथं मी तूप गरम केले व्यवस्थित, त्याच्यात आपण सगळ्यात पहिले तडक्याचे लाल मिरची ऍड करणार आहोत। इथे माझ्याकडे 2 तडक्याचे लाल मिरच्या आहेत, त्या तुम्ही तोडून सुद्धा टाकू शकता। त्याच्यानंतर थोडंसं लसूण ऍड करणार आहोत, एकदम थोडंसं, एक 8-9 पाकळ्या लसणाच्या। दोन्ही व्यवस्थित तडतडू द्यायचं या पद्धतीने, तडका बसवतोय आपण त्यामुळं। आणि त्याच्यानंतरून लाल मिरच्या आणि लसूण व्यवस्थित झाल्यानंतर आपण लाल तिखट ऍड करणार आहोत, एकदम थोडं ऑलरेडी केलेलं आहे त्याच्यामुळं। तर हे लाल तिखट, आणि गॅस बंद करायचा नाहीतर जळून जातं। तर आता आपला डाळ तडका आपण सेपरेट घेतलाय आणि तडका आपण ऍड करतोय। आता व्यवस्थित मध्ये करायचं या पद्धतीने, पहा किती सुरेख दिसतोय। हा आपला झटपट असा डाळ तडका रेडी आहे, खूपच सुरेख झाला आहे। आणि हा बाकीचा तडका आपण साईडने ऍड करून घेतोय। झटपट असा डाळ तडका तयार। तर आपली डाळ तडक्याची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। भेटूया नवीन रेसिपी सोबत, तोपर्यंत धन्यवाद।